भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी महत्त्वाचं असं ठिकाण केदारनाथ. याच केदारनाथची माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. केदारनाथला जाण्यासाठी आपल्याला हरिद्वार येथे विमान किंवा ट्रेनचा प्रवास करून पोचावं लागेल. त्यानंतर हरिद्वारपासून जवळपास 270 किलोमीटर अंतर पार करत आपल्याला सीतापूर किंवा सोनप्रयाग ह्या ठिकाणी यावं लागेल. सोनप्रयाग ते गौरीकुंड हा तेथील लोकल युनियनच्या गाडीने आपल्याला प्रवास करून गौरीकुंड हे ठिकाण गाठावं लागेल. गौरीकुंड येथून आपण केदारनाथचं जे मुख्य मंदिर आहे त्या मंदिरासाठी आपण चालत ट्रेक करणार आहात. या ट्रेकमध्ये आपल्याला खच्चर, पिट्टू आणि डोली या तेथील साधनांचा वापर करता येऊ शकतो, कारण जवळपास 23 किलोमीटर अंतर पार करत आपल्याला केदारबाबाचं दर्शन घेता येणार आहे. सध्याच्या या काळामध्ये हेलिकॉप्टरने सुद्धा आपल्याला केदारबाबाच्या दर्शनाला जाता येतं. केदारबाबाचं दर्शन घेण्यासाठी यावर्षी प्रचंड अशी भक्तांची गर्दी उसळली होती. अक्षय तृतीयेला कपाट उघडल्यानंतर केदारबाबाची यात्रा सुरू झाली. ती जवळपास दिवाळीपर्यंत असेल. वर्षातील 6 महिने हे केदारबाबाचं दर्शन या ठिकाणी सुरू असतं. त्यानंतर पुढचे 6 महिने केदारबाबाची डोली ही जवळच असलेल्या उक्षीमठ येथे जाते. जवळपास 6 महिने हे मंदिर बर्फामध्ये असल्याने बंद असते. तर स्वर्गातील सुंदर असा अनुभव जर आपल्याला अनुभवायचा असेल तर नक्कीच केदारनाथला एकदा भेट द्या. याच केदारनाथ यात्रेसाठी आपण जाताना आपल्याला आवश्यक ते साहित्य घेऊन जावं लागतं, कारण या ठिकाणी जाताना ऊन, पाऊस आणि बर्फ या तिन्हींचा संगम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि अतिशय उंचावर असे केदारनाथचं ठिकाण असल्याने या ठिकाणी काही जणांना ऑक्सिजनची सुद्धा गरज लागते. त्यामुळे केदारनाथ बाबाच्या दर्शनाला जाताना सर्व साहित्य व्यवस्थित घेऊन आपण जर दर्शनाला गेलात तर आपल्याला या यात्रेमध्ये कोणतीही अडचण निर्माण किंवा येणार नाही. त्यामुळे केदारबाबाचं दर्शन घेण्यासाठी नक्कीच एकदा केदारनाथला भेट द्या.